डाळिंबाचा इथं एवढं चांगलं झालं तुमच्यामुळे मी तुम्हाला बोललो होतो का हा हे तुम्ही आल्यामुळे माझा 20 रुपये दर वाढणारच. म्हणजे माझा पाय गुण चांगला आहे. 100% आम्ही येडाय काय तुम्ही माझ्या भागात या, तुम्ही यायचं असता मी खरं तुम्हाला अगदी दर्शन घेऊन आणलं असतं म्हणलं नाही का. हा 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 हे पाय गुण आहे बघा हे. बर बर बर. म्हणजे एकदा काय रेट मध्ये दिला आपण तो? माझा साधारण सरासरी 45 न बसलाय मला 100. 145 नि गेला. 145. आणि अगोदर काय मागत होते? अगोदर मागत होते की काय 31 न मागितला, परत 25 न मागितला, परत 41 न मागितला. हा पण परत सुरुवातीला तुम्ही येऊन गेल्यावर मागितल्यावर 2-3 दिवस जरा कमी मागितला. हा जरा मंदीचं सावट सांगितलं होतं सगळीकडे. हा हा मग राग आला म्हणून तिकडं आणला. हा मी तुम्हाला म्हणलं एक लाईन आपण ज्यावेळेस ही करू थोडक्यात त्याची काढू त्या आपल्याला मार्केटचा अभ्यास होतो. मार्केट कमी आहे का जास्त आहे, आपल्याला तो जागेवर देतोय योग्य काय योग्य देतो हे आपण आपली खात्री करायला आपण मालक आहे. हा मग काय केलं, मला राग आला. मी म्हणलं चला मालकानं सांगितलं ते यायला निवज एक तोडून 1 टनभर. हा मग 50 कॅरेट टाकले होते, जोडीदारांना 15 नेले म्हणून ठीक आहे. 35 एक आणले. एक लक्षात घ्या की मार्केटला पाठवणाऱ्यापेक्षा माल पाठवून पैसे होण्यापेक्षा जागेवरती जास्त रेट मिळला पाहिजे, कारण तो त्यांना माल सुरक्षित जातो, योग्य प्रमाणात जातो. त्यांना कळलं की हा ह्या माणसा त्यांना कळलं व्यापाऱ्याला हा की ह्या माणसानं जागेला माल आपला व्यापाऱ्याला द्यायला लागला, तिकडे मार्केटला न्यायला लागला हा म्हणून त्याने दर वाढवला लगेच रस्त्यानं. मी म्हणलं दुसऱ्या दिवशी आता 2-3 तुम्हाला म्हणलं नाही आता 2-3 टन मला काढावं लागतोय. माल ओळखायचा कधी जवळजवळ 14 टनाच्या आसपास जातोय माल समजा. आता तात्या मला एवढा आनंद वाटला की माझ्यामुळे जर 20 रुपये जरी वाढत असतील हो 100% 20 रुपये वाढले ते. तर 400 रुपये कॅरेटला वाढले. हो हो 400 रुपये कॅरेटला जर वाढले तर साधारणतः किती टन माल तुमचा निघणार आहे? समजा तुमच्याकडे घातल्या 14 टन बसतोय की. 14 टन म्हणजे 700 कॅरेट तुमची निघणार आहेत. हो 700 कॅरेट म्हणजे जर तुमची निघणार आहेत तर 400 रुपयाने 728 2,80,000 रुपये तुमचे वाढणार आहेत. जाऊ दे, गाडीच लाख धरू की आपण वाढलेलं. हे मला सांगा तुमच्यामुळे वाढलं. ऐका ना, तुम्ही छपरामध्ये राहणारा माणूस हो आज डाळिंबाची स्वप्न पूर्ण करत करत तुम्ही बंगल्यापर्यंत गेला, म्हणजे डाळिंब लावल्यामुळं हो मुला मुलींची लग्न केली सर आणि मी आज कुठंतरी एक चांगल्या लेवलवर येण्यासाठी फक्त 28 गुंठे जमीन असताना अजून 28 गुंठे जमीन घेतली. बस समोर तुम्ही बघितलेच. हा मी समक्ष येऊन बघितली. आणि माझा दुर्बल घटक म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आज जर माझ्यामुळं जर तेवढ्या 1 एकरात 1.25 एकरात 1.5 एकरात 3 लाख रुपये वाढवतोय. सव्वाच मला ती सव्वा एकरात 3 लाख रुपये वाढवतोय. तर आमचा ऊसाचा शेतकरी ते एकराचं त्याच्या हातात लाख रुपये पडत नाही. नाही आता आमची शेजारी नाही ते पैसे सगळं कुणालाच. हा फक्त हे तुमच्यामुळे एवढे पैसे मिळाले मला बघा. बर. मग आता मला सांगा की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पहिल्या सगळी काळजी घेतली पाहिजे. भले जागेवर द्या, मी आजपर्यंत कधीही म्हणलं नाही की माझ्याकडेच माल पाठवा, मला तुमचा दुवा मिळू द्या. आज 3 लाख रुपये कशाला म्हणतायत? मला फिरशे तुमचा एकदा स्वागत करायचं आहे, मग कुठं करायचं ठरवा. चटणी भाकर खायला येईल, त्यात मला तुमची जी कष्टाची भाकर आहे ना त्यातले 2 घास खायला घाला, ते स्वागत माझ्यासाठी खूप असेल. कधी येणार तुम्ही सांगा मला, आता गणपती उठल्यावर ना. गणपती उठल्यावर येतो मी. पंढरपूरला एका गावात जाणार आहे, त्या साईडला तिथं माझा दौरा असेल, त्यावेळेस तुमच्याकडे जेवणाचं नियोजन करायला मी येईल. साधं जेवण माझ्यासाठी स्पेशल काही नको, फक्त मला तुम्ही फक्त यावं, मग म्हणा की जेवण काय मग त्यावेळेस. आणि त्या दिवशीचा कार्यक्रम तुम्ही बघितला, अचानक म्हणलं तुम्ही मला सांगितलं संध्याकाळी, तरी मी अचानक तयारी केली. नाही, तयारी करताना तुम्ही नुसती गर्दी नाही केली, दर्दी लोक जमावली, दर्दी. हो 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 हा म्हणजे सभापती ठवरेंचे चिरंजीव तिथं आले, किंवा काटे साहेब आले, किंवा ही सगळी मंडळी, किंवा तुम्ही आता ती ज्यांचं पार मुस्लिम हिंदू म्हणून एकता ठेवून तुम्ही 3 पिढ्या एकत्र राहताय ती मंडळी आली. हा आणि तो विशेष आनंद मला वाटला की तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं परमेश्वराने लगेच ताकद दिली. नाही तर आता मी 3 दिवस झाले दौरे आखतोय, पण माझा दौरा काय अजून बाहेर पडा ना. आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी तुमच्या बागेत होतो. दुसऱ्या म्हणजे 1 दिवस मध्ये गेला, तिसऱ्या दिवशी लगेच बागेत होतो. सर ही माझ्यासाठी तुमचा पायगुण. मी जे म्हणलं का नाही, आई वल्लाच्या माग
की शेतकऱ्यासाठी माणूसच नाही म्हणजे सांगायचं तुम्ही सोडून. हा 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 हे मला फार मोठा आनंद झाला आणि त्या पाय गुणामुळे मला एवढा मोठा फायदा झाला. नाही नक्कीच माझा पाय गुण म्हणण्यापेक्षा तुमच्या भाग्यात माझा हा क्षण लिहिलेला होता आणि तिथं मला परमेश्वराने दाढला असं समजू. आणि तुम्हाला काहीतरी माझ्याकडनं दोन शब्द एक चांगली ऊर्जा मिळण्यासाठी स्फूर्ती मिळण्यासाठी परमेश्वराने वाक्य काढले असतील आणि तुम्हाला एक ताकद दिली. भले तुम्ही मार्केटपर्यंत या, इथला अभ्यास करा किंवा जागेवर द्या, माझं काही म्हणणं नव्हतं की माझ्याकडेच या. नाही 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 नाही, तुमचा ते असता ऐका, हम्म हे विषय असता तर आम्ही तुम्हाला आज फोनच केला नसता. मी मी एवढं म्हणजे मला बरी मी अडाणी असू द्या पण थोडं तर मला कळतंय की हा तुम्ही माणूस एकदम चांगला आहे. तुम्ही म्हणलाच नाही की माझ्याकडे माल आणा, पण बोललोच तुम्ही नाही. मार्केट बघा म्हणजे तुम्हाला काय, आणि तुम्ही आल्यामुळे मला तेवढा फरक पडलाय. हो 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 बरं आज मी तुम्हाला का फोन केलाय हा की माझं तुमच्यामुळे एवढं चांगलं झालंय की मला एक तर आनंद झालाय की असा उड्या वाटतंय. म्हणजे मी एक तर अडचणीत होतो, त्यातनं एवढं पैसे म्हणजे राहण्याची किंमत झाली. तुम्ही माल काढायच्या अगोदर म्हणले होते की माझ्या बँक अकाउंट मध्ये किती 15 लाख का किती म्हणले होते? हा 10-15-20 लाखाच्या आताच होत. 15-20 लाखाच्या आसपास तुम्हाला आकडा दिसेल आणि तोच आकडा 19,74,000 रुपये 1.25 एकराचा होतोय. तुमचं पहिल्यांदा आमच्या खेडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन की 19,74,000 मध्ये तुमचे 20,000 रुपये स्वतःचे होते. हो बरोबर. हो म्हणजे 1.25 एकराचे 19,54,000 रुपये तुम्ही आज कमवले. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. हा 19,54,000 रुपये कमवले आणि हो त्याच्यामध्ये माझ्या येण्यानं हम्म. तुमचे 2,80,000 वाढले असं तुम्ही म्हणता, हो पण हो तुमच्या ते भाग्यात होते. होय माझं होय. फक्त येणं निमित्त होतं. नाही नाही 100% तुमच्यामुळे वाढल्यात येणं निमित्त असो नाहीतर नसो. नाही मला खरं आनंद वाटला की तुम्ही जाग्यावर देऊन अगदी मला जाग्यावर दिल्यानं तुमचं फायदा होतोय. त्यात हा मला पण आनंद वाटतो कारण मी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचा माल विकू शकत नाही. तुम्ही पाहिलं त्या दिवशी किती गर्दी होती आपल्याकडे. नाही 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 अहो आम्हाला झोपायला जागा मिळाला नाही वर एवढा मोठा हॉल असून. हा एवढा मोठा वाला असून झोपाय जागा नाही, नाही माल नाही. ठेवाय जागा नाही आणि हो अशी तिन्ही मार्केट आपली चाललेली आहेत. हो म्हणजे नाशिकही चाललंय, पुणेही चाललंय, इंदापूर चाललंय. ही तुमची दुआ फक्त मला पाहिजे. हो हो हो. आलं लक्षात. तुमचा माल येऊ अगर नाही येऊ, पण तुमचा फायदा होत असेल तर नक्कीच जाग्यावर हे माझं पहिल्यापासून वाक्य आणि शेवटपर्यंत राहणार. 100% 100 मी बोलवणार पुढल्या वर्षी पण बोलवणार सर तुम्हाला. काही अडचण नाही. मी नक्कीच येईल आणि मला उलट मोठ्या माणसाकडे जाण्यापेक्षा जो धडपड करतोय आणि हो त्याला पुढे काहीतरी घडायचे आणि त्याची कुटुंबाची अवस्था सुधारायची आणि त्याला एकमेव उपाय म्हणजे डाळिंबचे, अशा शेतकऱ्यांकडे तर मी धावत पळत जाईल. त्याला अनेक मार्ग आहेत पैशाचे, पण तो शौक म्हणून शेती करत असेल तर त्याला नुकसान झालं तरी काय एवढा फरक पडत नाही, फायदा झाला तरी काय फरक पडत नाही. पण काही अशी माणसं आहेत की ज्या काळ्या मातीनं त्यांना उद्योगधंद्याला पुढे लावलेलं आहे, पण आजही त्या काळ्या मातीला विसरत नाही आणि हो त्यांना त्याची आवड आहे. अशाही लोकांकडे मला जायला आवडतं. परंतु 100%. पैसा आहे म्हणून शेती करतोय तर त्या शेती होत नाही. सर मला सांगायचं आहे की गोमेचा एक पाय म्हणला म्हणून गोम मरत नाही, मोठ्या लोकांचा हिशोब असतो. हा 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 आपल्या सारख्याला 2 पाय तर एक पाय मोडला का आपण लंगड झाले की हो. हो 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 एवढ्या रानात तर नाही 1 वर्ष उत्पन्न निघाल तर 3 वर्ष उपजार येत नाही. हो 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 त्यांचं काय 1 एकरात नाही पिकलं तर दुसरं 2 एकरातलं पिकतं या. हो 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 त्यामुळे साध्या भाषेत आपला गोमेतला एक पाय मोडला तर गोम चालायला थांबत नाही. हो 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 बरोबर आहे का नाही? बरोबर आहे बरोबर आहे. आपलं तसं लंगडच गोड होत या. नाही नक्कीच आहे तात्यासाहेब, तुमच्या भावना एवढ्या मला हृदयाला स्पर्श करून जात आहेत की एक अनपढ माणूस की ज्याला लिहिता वाचता येत नाही, नाही पण खरंय. तो मुलीचं शिक्षण करतोय, मुलीला जावई स्वतःला जावई चांगल्या पद्धतीचा मिळवून त्याला एक चांगलं मेडिकल तयार करून देतोय. मुलाचं सोन्यासारखा जावाय आपल्या, सोन्यासारखा एकदम हा मग देवासारखा माणूस. ह्याच्यापेक्षा दुसरं काय स्वप्न असतं एका आई वडिलाचं की देव जावई चांगला भेटावा, मुलगा चांगला निघावा हो आणि त्याला नाही. सून चांगली भेटावी. मुलं बी चांगली आहेत माझी आणि जावाय मला देवासारखा माणूस भेटला. मग हेच स्वप्न हे जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर परमेश्वराची कुठंतरी कृपादृष्टी आणि आपलं कष्ट हे पाहिजे. हो खरंय खरंय सर खरंय. चालेल, ठीक आहे. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार आणि अभिनंदन.
की तुम्ही मला बागेमध्ये बोलावलं आणि मोठ्यापणानं आता बाग गेल्याच्या नंतर मी फोन केला आणि जो आकडा तुमच्या 15 ते 20 लाख रुपयाचा डोक्यात धरला होता, म्हणजे आज अनपढ जरी माणूस असला तरी तो किती आकडेवारी फळाची झाडांची संख्या आणि त्यातली फळांची संख्या आणि त्याचा रेट आणि त्याचं वजन हे कॅल्क्युलेशन करतोय आणि मार्केटला जाण्याच्या अगोदर किंवा बागेमधून माल देण्याच्या अगोदर तो आकडा सांगतोय आणि आज तुमच्या बॅलन्स खात्यामध्ये आलेला तो 19,74,000 म्हणजे 19,54,000 हा होय परफेक्ट आकडा सांगतोय. हे एखाद्या कुठल्या चांगल्या शिक्षित माणसाला पण शिक्षण कळायचं नाही शेतीचं एवढं शिक्षण तुम्ही अनपढ माणूस आम्हाला आकडेवारी सहित दाखवताय. खूप खूप म्हणजे म्हणजे अभिनंदन तुमचं करावं वाटतं तेवढं थँक्यू कमीच. थँक्यू सर, तुम्हाला मेसेजच पाठवला मी आकड्याचा. पाठवला ना मी आकडा पाहिला तुमचा. मी मला आता मी म्हटलं यांचं पेमेंट पोहोचलं का म्हणून मी खात्री केली तर तो आकडा मोठा दिसला. आता हे कालचं तर पेमेंट तुम्ही स्टार्टला पाठवताना थोडं होतं तेही तुम्हाला पोहोचलं. पण 19,74,000 आकडा मी म्हणलं काय नेमका प्रकार आहे म्हणून तुम्हाला परत फोन केला. हो हो सर, थँक्यू थँक्यू. चालेल चालेल. ओके. ओके धन्यवाद. ओके, धन्यवाद धन्यवाद.